नमस्कार सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये अतिशय मनापासून स्वागत. तर तुम्ही बघू शकता पावसाचं मस्तपैकी वातावरण झालेलं आहे आणि त्यानंतर ही आमची बाग. आमच्या बागेमध्ये ना बहुतेक बरीचशी झाडं आहेत आणि त्या झाडांना आलेली ही फुलं. तर देवपूजेसाठी मला फुलं वगैरे तोडून घ्यायची होती. मधातच पाऊस येत होता, तर या ठिकाणी मी फुलं वगैरे सगळं तोडून घेतलेलं आहे. तर जे वातावरण होतं ना ते इतकं प्रसन्न होतं आणि त्यामध्ये चिमणीचा, त्याच्यानंतर कोकिळाचा जो मधुर आवाज आहे तो तुम्ही इथे ऐकू शकता. आज मी नाश्त्यासाठी जी इडली बनवलेली होती ती चविष्ट इडली, या खायला. नमस्कार सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अतिशय मनापासून स्वागत. तर तुम्ही इथे बघू शकता माझे जे देवाचे भांडे आहेत ते पूर्ण खराब झालेले आहेत. तर आज मी ते इथे घासायला घेतलेले आहेत. देवाची भांडी घासल्यानंतर जास्तीत जास्त 8 दिवस ते चांगले राहतात, नाही का. 8 दिवसानंतर पुन्हा ते घासावेच लागतात. तर इथे पितांबरी घेतलेली आहे मी हे देवाची भांडे घासायला. तर त्याच्यानंतर बघा आता तुम्ही फरक बघू शकता हे धुतल्यानंतर किंवा घासल्यानंतर. आमच्याकडे ना देवाची अशी छोटी छोटी बघा ही भांडी आहेत. घासल्यानंतर आणि पुसल्यानंतर ही जी भांडी आहे ना ही खूप छान आणि स्वच्छ दिसतात. तर इथे बघू शकता तुम्ही छोटे छोटे असे समई वगैरे. त्याच्यानंतर हा चंबू बघा. बाईच्या जातीला ना दिवसभर किती कामं जरी केले ना तरी काय होतं, कामं आपले संपतच नाही. त्यामुळे जास्तही कामाच्या मागे लागायचं नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला वेळही द्यावा. कारण आपण दिवसभर काय करत बसतो ना, दिवसभर फक्त कामं 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 त्याच्याच मागे लागतो. आणि राहिला कामांचा विषय, तर कामाचा विषय कसा असते, आज जरी का स्वच्छ केलं तरी उद्या तुम्हाला दुसऱ्या दिवशी ते साफ करावंच लागतं. त्या कारणामुळे थोडं कामंसुद्धा बाजूला ठेवून हा स्वतःलासुद्धा वेळ दिलाच गेला पाहिजे. तर या ठिकाणी माझी ही समई आहे छोटी, ती घासून झालेली आहे. त्यानंतर तुम्ही लगेच आता हा फरक बघू शकता की ते कशी झालेली आहे कशी नाही. तर बघा इथे या ठिकाणी मी ही घासून धुवून आणि पुसून स्वच्छ केलेली आहे. तर हा फरक बघू शकता. आता या दोन भांड्यांमधला फरक बघा, हे आणि हे दिसतंय.